पण महाडमधल्या वेताळवाडीवर जवळच्या संत गोरोबा काका कुंभारांच्या या मंदिरामध्ये ते विनामूल्य आज 5 वर्ष सेवा करत आहेत. मी कुठलंही त्याचं मानधन ते घेत नाही. ते वारकरी आहेत आणि आज मी त्यांना सहज नेहमी जातो त्या मंदिरात तेव्हा त्यांना विचारलं की एक व्याख्यान गोरोबा काका कुंभारांबद्दल द्याल का, की सगळ्यांना कळेल, जेणेकरून गोरोबा काका कुंभार कोण होते, त्यांचं कार्य काय आहे, विठ्ठल भक्तीत किती रमले होते आणि ही सगळी माहिती आपल्या श्रावण व्याख्यानमालेला कळावी, श्रावण व्याख्यानमालेच्या श्रोत्यांना कळावी याकरता त्यांना विनंती केली. आणि काल त्यांची तब्येत बरी नव्हती, काल आजारी होते तापाने, तरी त्यांना मी सारखा संपर्कात होतो आणि आजचं व्याख्यान होईल का नाही असं थोडं मला टेन्शन होतं. थोडंसं मी त्यांना आज रिक्वेस्ट केली की आज जर तुम्हाला बरं नसलं तरी आजचं व्याख्यान तुम्ही द्यायचे आणि त्यांचं पहिलं व्याख्यान आहे. आपण सगळ्या त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी इकडे व्याख्यान गोरोबा काकांचं खूप अनुभव. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत गोरोबा काका महाराज की जय. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, हसत खेळत बोबडे बोलत तुडविले बाळ त्यासी शुद्ध नाही. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, भजनी गायनी गोरोबा रंगले, एक रूप झाले विठ्ठलाचे पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नामदेवा कीर्तनी चमत्कार झाला, नामदेवा कीर्तनी चमत्कार झाला. जनी म्हणे बाळ कुंभारासी दिला, नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. बोला पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पांडुरंग करू प्रथम मन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो. बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुवाद. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. जया ते केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण, ते सद्गुरुसी नमस्कार मी आता. प्रस्तुत परमार्थ प्रवचन वेळी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या पावन अशा मंगल प्रसंगी तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या श्रवण भक्ती करता निवडला आहोत. वारकरी संप्रदायाचे
वारकरी संप्रदायाच्या मालिकेतील ज्येष्ठ संत की ज्यांना संत परीक्षक म्हणून सर्व संतांची परीक्षा घेणारे असे हे गोरोबा काका की त्यांना तो मान मिळाला आहे की सर्व संतांची परीक्षा घ्यायची. असे नामदेव महाराजांची परीक्षा घेतली. त्यांनी नामदेव महाराजांना पण की त्यांना कच्चं मडकं ठरवलेलं असे हे गोरोबा काका म्हणून त्यांना ज्येष्ठ म्हटले आहे. तर अशा या संतांचे जीवनचरित्र कथीत संत जनाबाई यांच्या गाथ्यातील 4 चरणाचा अभंग आपण घेतलेला आहे. मग सर्व श्रोते मायबापांच्या पाठ असणार किंवा कानावरून गेलेला अभंग असेल तर आजच्या या श्रावण मासातील आपण आयोजित व्याख्यानमाला 2024 27वी वर्ष आहे त्यासाठी घेतलेला अभंग आहे. तर संत गोरोबाकांचं चरित्र आपण हे श्रावण मासामध्येच का लावू आपण की श्रावण मासामध्ये आपण व्याख्यानमाला ग्रंथ वगैरे हे आपण का लावतो. त्याचं कारण असं आहे की ह्या श्रावण मासामध्ये की जेणेकरून आता एखादा आपण आता आज मंदिरात कार्यक्रम आहे त्यासाठी आपण झाडझूड करतो वगैरे साफसफाई करतो किंवा एखाद्या गावामध्ये जर एखादा मंत्री येणार असेल तर त्या मंत्री येणार म्हणून आपण त्या गावाची साफसफाई करतो. सगळ्या गोष्टी रामरोगले करून ठेवतो. तर ह्या श्रावण मासामध्ये पुढे कृष्णाष्टमी आली आहे. तो जे जगाचा सर्व करता करता त्याचा जन्म होणार आहे तर त्यासाठी किती आपल्याला तयारी करावी लागेल हे तेव्हा त्या संतांना सर्व देवांनी सर्वांनी जाऊन तिथे तयारी केली की बाबा मी पुढे जन्म घेणार आहे माझा अवतार घेणार आहे तेव्हा तुम्ही हे जाऊन तिथे सगळं तयारी करा त्याची. तेव्हा भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा श्रावण कृष्णाष्टमी ज्यावेळी झालेला असताना त्यावेळी जन्म झाला असताना की त्यांनी जेव्हा वासुदेवाने त्यांना घेऊन ते यमुनेच्या काठातून त्यांना पलीकडे घेऊन जायचं होतं तेव्हा पाऊस खूप होता की त्या पावसामध्ये त्यांच्यावर छत्रछाया धरणारी शेषनाग आज त्यांची पंचमी आहे. तर त्यांना सुद्धा मी प्रथम वंदन करतो आणि शेवट सुरुवात करतो की तेर नावाचं गाव हे उस्मानाबाद मध्ये धाराशिव तालुक्यामध्ये त्या तेर गावात सचिन नावाचं गृहस्थ म्हणजे माधव बुवा हे तिथं गृहस्थ आहे. त्या गृहस्थांचं कुंभार व्यवसाय कुंभार समाजाचे असल्यामुळे त्यांच्या जातीने कुंभार समाजाचं त्यांचं कार्यक्रम मळकी घडवणं वगैरे चालू असायचं. त्यांची पत्नी रुक्मिणी ह्याही त्यांच्या जोडीने त्याच दृष्टिकोनातून त्यांचं काम चालू असायचं. पण त्यांचं एक दुर्दैव असं असायचं होतं की त्यांना 8 मुलं जन्माला आली पण ती 8 मुलं जशी जन्माला यायची तशी मरण पावायची. एक दिवस असं त्यांनी जीवा म्हणजे कसं की संसार कंटाळले की आपण काय करायचं की आता ही 8 मुलं आपल्या येऊन संसारात आपल्याला काहीच उपयोग नाहीये संसार करून आपण करायचं काय. त्यांनी आशा सोडून दिली संसाराची. तर त्यांना पांडुरंगाचे परम भक्त असल्यामुळे पांडुरंगाला त्यांची काळजी लागली. त्यांनी ब्राह्मण वेशात त्यांचं रूप घेतलं पांडुरंगाने आणि माधवपंत चौकशी करा ते तिथे तिरणमध्ये पोहोचले. ब्राह्मण देवाने देवरूपी त्यांनी विचार केला माधवबा काय झालं मी एवढे खिन्न का दुःखी का झाले. तर माधव म्हटले की काय करणार की माझ्या संसारामध्ये की माझ्या वंशाला दिवस जर काय शिल्लक राहत नाहीये की माझी वंश परंपरा वाढायची कशी. मला 8 अपत्ये झाली 8 अपत्ये अशी मरण पावली. हे आमचं दुर्दैव म्हणायचं नाही तर काय म्हणायचं. देवाने विचारलं मग त्यांना काय केलं तुम्ही
ते म्हटले की तेरमध्ये त्यांचं जे ग्रामदैवत आहे त्यांचे उपासक होते ते, की त्या देवळाच्या मागे एक गोरी, म्हणजे आता आपण आत्ताच्या काळामध्ये आता तो शब्द पण आठवत नसेल, आपण एखादी जागा गावरावर कसं बोलतो, ते गावरावर टाकलं तिकडे, तर त्या काळामध्ये त्या तिथे त्या जागेला असं गोरी म्हटले आहे, देवळाच्या मागची जागा. तर त्या गोरीमध्ये त्या 8 मुलांना पुरलं गेलं, त्यांना पुरलं तिथे दफन केलं त्यांना. तर देव म्हटले मग चला एक काम करा, आपण जाऊ तिथे. त्यांना घेऊन गेले ते. तिथे घेऊन गेल्यानंतर त्यांना दाखवलं ही जागा आहे की त्या जागेमध्ये मी त्या 8 मुलांना पुरलं गेलं. तर देव म्हटले मला ब्राह्मण होती, देव म्हटले मग एक काम करा, ती जागा उकरा तुम्ही. आता माझं भाऊ म्हटले आता कशी उकरणार मी, कसं शक्य आहे ते? माझं बुवा तुम्हाला सांगते तेवढं करा. देव म्हटले मी सांगितले तेवढंच करा, मी ही जागा उघडा. तो म्हटले ठीक आहे. त्यांनी उघडायला सुरुवात केली. जसं उघडता त्यातून जशी उघडायला सुरुवात केली तशी ती हाडं बाहेर यायला लागली. एक करता अशी 7 मुलांची हाडं बाहेर आली. तर देवाने काय केलं, त्या देवाच्या मायेने त्यांना हात लावून, त्यांना जसं देवाने हात लावलं त्यांना स्वर्ग प्राप्ती करून दिली. आणि 8वं मूल राहिलं. 8वं मूल पण जेव्हा देवाने त्यांना स्वर्ग प्राप्ती करायचं घेतली त्यांना, तेव्हा माधवबा म्हटले देवा तुम्ही कोण आहात? ब्राह्मणाला म्हटले की तुम्ही कोण आहात मला माहिती नाही, पण तुमची कीर्ती भरपूर मोठी दिसते. तर निदान हे 8वं जे मूल आहे ते माझ्या वंशाचा दिवा म्हणून मला परत द्या. तर देव म्हणलं बरं ठीक आहे. देवाने त्या मायेच्या दानी देवाने त्या मुलाला छोट्या बाळाचं रूप दिलं, एक सुंदर बाळ तयार केलं आणि ते बाळ माधवभावांना दिलं आणि म्हटले की ह्या गोरीतून ह्या बाळाला काढलंय म्हणून त्याचं नाव गोरा ठेवा आणि पुढे जाऊन तेच गोरोबा झालं. आणि देव तिथनं निघून गेले. त्यांनी कामगिरी पार पाडली आणि देव निघून गेले. आता निघून गेल्यानंतर माधवबुवा तिथनं त्या मुलाला घेऊन घरी आले. आता त्या मुलावरती माधवबुवांनी अशा प्रकारे संस्कार केले की एवढ्या चांगल्या रीतीचे संस्कार केले की त्यांना विठ्ठल भक्तीची त्यांना आशा लावून दिली की परमार्थ कसा करायचा हे त्यांना शिकवलं. परमार्थात राहून प्रपंच पुढे जाऊन कसं करायचं, जरी किती परमार्थ केला तरी माधवभावांनी त्यांना सांगितलं की परमार्थ जरी किती केलास तरी तुला प्रपंच करणं गरजेचं आहे. गुरुबाबा म्हणले ठीक आहे. गुरुबाबा मोठे पण झाले आणि असं एक दिवस झालं की गुरुबाबा का आई वडिलांच्या आशीर्वादाने म्हणतात ना की आई वडिलांच्या आशीर्वादाने गुरुबाबा संत झाले. आता ते संत झाले म्हटल्यानंतर त्या संतांना संती मिळाली. संती म्हणजे काय? संताची बायको संती. असं एक म्हटलं तर डॉक्टरची बायको डॉक्टरी, वकिलाची बायको वकिली, असा एक तो विनोद होता भागात. पण संतांची बायको संती. तर त्या त्यांचं नाव संती होतं की त्या संतीने त्यांच्या जोडीने त्यांचा संसार प्रपंचात त्यांना हातभार केला, हातभार लावला. हातभार लावताना त्यांना त्या संसारामध्ये एक छोटस गोंडस मूल झालं. मूल झालं. ते मूल एक राहणार मूल झालं. त्याचं नाव हरेंद्र असं ठेवलं. एके दिवशी असं झालं की गुरुबाबा नेहमीप्रमाणे त्यांचा नियम म्हणजे असा की सकाळी उठणं, पूजा अर्चना करणं आणि
माती उडवायची, पण ती मडकी घडवण्यासाठी पण ती माती अशी लागते की त्यातनं तुम्हाला दगडी कचरा, जेवढी मुलायम माती बनवतात तेवढी त्या मडक्यांसाठी चांगली असते. तर हे काम त्यांचं नित्यनेम चालू असायचं. आणि संती ही त्यांचं नेहमीप्रमाणे पाणी आणण्याचं काम करायचं. एके दिवशी असं झालं की गोरोबा काका त्यांच्या नित्यनेम आठवून त्यांनी आपले नेहमीप्रमाणे त्यांची माती काढायला सुरुवात केली, चिखल धुवायला सुरुवात केलं. आणि संती पाणी आणण्यात जाण्यासाठी निघाल्या. पण तोपर्यंत गोरोबाबांचं भजन चालू झालं. गोरोबाबा एवढे भजनात दंग झाले. त्यांचं भजन चालू असताना संतीने त्यांना सांगितलं, अहो मी पाणी आणायला जाते, बाळ घरात आहे, झोपले, त्याच्याकडे लक्ष ठेवा. गोरोबाबांनी भजनात चालली असल्यामुळे मान हलवली आणि सांगितलं, बरं बरं ठीक आहे, तुझा पाण्याला. आणि ती पाण्यात निघून गेली असता पुढे गोरोबांचं ध्यान चालू झालं. तुझे रूप चित्ती राहो मुखी हरी नाम. या सगळ्याचं भजन चालू झालं. भजनात रंगून गेले ते, एवढे भजनात रंगले की त्यांना त्याचं काही भान राहिलं नाही. थोड्या वेळाने त्यांचं भजन चालू असताना ते मूल घरातून बाहेर आलं. ते राहणार मूल बाहेर आलं. बाहेर आला, त्यांनी मुलाने बाबा समोर बघितलं तर आपले बाबा दिसतंय, आई दिसत नाहीये. पण बाबा काय करतायत तर चिकन बाळाला मातीमध्ये नाचतायत. हे त्या मुलाचं आकर्षण झालं की बाबा आपले मातीमध्ये नाचतायत. त्याला एक मजा वाटते अशी किंवा चालू त्या बाबांकडे. मग ते रांगत बाळ त्या मातीच्या ढिगाऱ्यापाशी गेलं. तिथे गेल्यानंतर गोरोबाबांचं काही ध्यान राहिलं नाही. गोरोबाबा त्यांच्या यामध्ये विठ्ठल भजनामध्ये मग्न झाले होते. आणि विठ्ठल नामस्मरण चालू असताना विठ्ठल 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 हे विठ्ठलाचं नामस्मरण चालू असताना ते बाळ त्यांच्या मातेच्या पायाखाली कधी आलं हे त्यांचं भान राहिलं नाही. भान राहिलं नसल्यामुळे ते बाळ त्या मातीमध्ये तुडवले गेले. तुडवल्यानंतर ते माती एवढी त्यांची लाल धुंद रक्ताने सगळी माती लाल धुंद झाली किंवा तरी त्यांचं लक्ष नाही. एखाद्या मातीचा गोळा ज्याप्रमाणे तुडवतात त्याप्रमाणे त्या गोरोबाबांनी त्या बाळाला तुडवलं. ते बाळ तुडवता त्यांना त्याचं काहीच भान राहिलं नाही. शेवटी काही वेळाने संती आली तिथे. त्यांनी घरात भांडी ठेवली आणि भांडी करत त्यांनी पाहिलं की आपलं बाळ कुठं दिसत नाही. बाळ कुठे आहे? इकडे बघते तिकडे बघते, घरात कुठे दिसत नाही. बाहेर आली, अहो अहो ऐकलं का? बाळ कुठे? अहो तुमच्या जवळ ते बाळ ठेवलं होतं मी, ते आहे कुठे? गोरोबाबांचं लक्ष काहीच नाहीये. गोरोबा त्यांच्या भजनामध्ये रंग. आणि नंतर संतीचं लक्ष पायाच्या मातीखाली गेलं की माती आजपर्यंत तांबूस रंगाची दिसत होती, या लाल रंग दिसतो. तिचा प्रकार लक्षात आला.
आणि तिने गुरुवाकांना हलवायचा प्रयत्न केला. अहो ऐका, हे काय केलं? डोळे उघडा. अहो स्वतःच्या मुलाला स्वतःच्या पायाखाली ठेवलं. तुम्हाला काय त्या विठ्ठल भक्तीत एवढे तुम्ही रंगले. त्या विठ्ठलाचं तुमच्या विठ्ठलाला संख्ये शिव्या देऊ लागली. नाव ना प्रकारची नको नको ती बोलायला लागली. तो काळ्याच आहे, तो असंच आहे, तो तसाच आहे. तुमच्या आग लागो भेटण्याला. तुमचा स्वतःचा मूळ तुमच्या पायाखाली आले समजलं नाही. हे एवढं काय करता तुम्ही? एवढं विठ्ठल भक्तीत रंगून गेले तरी सुद्धा गुरुवांचं लक्ष नाही त्याच्यावरती. अहो आग लागो तुमच्या पैनाला असं म्हणत म्हणत एकदा ते गुरुवांच्या कानावर शब्दानंतर पडले की आपल्याला कोणतरी आपल्या विठ्ठल भक्तीमध्ये अडथळा आणतोय, की आपल्याला कोणतरी अडथळा आणतोय. मग त्यांनी डोळे उघडले, बघितलं की संती आपल्याला विठ्ठल भक्तीत काहीतरी अपद्र बोलते. आपल्या विठ्ठला पांडुरंगाला आपल्याला काहीतरी बोलते ती. तेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि बाजूलाच कुदळ होती. ते कुदळ घेतली आणि त्याला संतीला मारायला गेले. मारायला गेले असताच एकतर मुलगा गेला त्याच्या अकस्मात मुलगा गेला त्याच्या दुर्दैवाने तिने एक शॉप वगैरे म्हणतो आपण बोलू तसं. आणि गुरुबाकांचा राग बघितल्यावरती ते अनावर झाले आणि अकस्मात तिच्या दोन शब्द निघाले. कर लाविशील मजला तरी तुझला आन पांडुरंगाची. की मला जर तुम्ही हात लावाल, मला बोट लावाल तर तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे असं म्हटल्याबरोबर हा पुकारलेला मागच्या मागे कुदळ टाकून दिली. आणि नंतर जेव्हा त्यांचं लक्ष त्या मातीकडे गेलं, अहो तेव्हा संती माई म्हटली, अहो जरा खाली बघा जरा तुम्ही ते काय केलं ते. जेव्हा गुरुवांनी खाली बघितलं की हे काय झालं, विठ्ठला की एवढा तुझा मी परम भक्त असताना हे माझ्या हातून पाप घडलं कसं? हे पापाची परतफेड मी कशी करू? असं म्हणून त्यांनी स्वतःला तिथून संसारापासून आदित्य करून घेतलं. आणि संतीने त्यांना शपथ दिली होती की तुम्ही आता माझ्या अंगाला हात लावायचा नाही. विठ्ठलाची आग घेतली. त्यामुळे त्यांनी संसारात लक्ष द्यायचं सोडून दिलं. आणि संती ऐकून रडल्या आता काय करायचं. आणि दिवस असेच गेले. संजय दादा म्हटल्या की त्यांना संधीला काळजी पडली की काय करायचं आता. हे तर आपल्याकडे लक्ष देत नाहीये. आपल्या वंशाचा वंश वाढायला कसा ही त्यांना काळजी पडली. मग त्यांनी गुरुवांना सांगितलं की मी वडिलांकडे जाऊन येते. तर गुरुवा म्हणले ठीक आहे तू जा. जाऊन वडिलांकडे गेल्यावरती त्यांनी वडिलांना सगळी हकीकत सांगितली. काय झालं ते, मुलगा कसा गेला, काय झालं ते सगळं त्यांनी सांगितलं वडिलांना. आणि म्हटले आता एक काम करा की गोरबा काय माझ्या अंगाला हात लावत नाहीये. मला माझ्या संसाराची काळजी पडली, माझ्या त्यांच्या वंशाची काळजी पडली. तर मला एक काम करा की तुम्ही रामीचं लग्न रामी छोटी बहीण होती की तिचं लग्न गौरवकांशी लावून द्या तुम्ही. तर गौरव बाबा म्हणले अरे असं काय बोलते संती तू की तू स्वतःला सवत घेतेस. अहो सवत असली तरी काय झालं, संधी बहीण दोघी व्यवस्थित राहून पण मला त्यांच्या कुलात वंशाची जन्माची हे पडले, काळजी पडली. त्यांचा वंशज वाढायला कसं. असं करून त्यांनी बाबाची समजूत काढली, रामीची समजूत काढली, गुरुबाबाची पण समजूत काढली. तुम्ही नाही म्हणू नका. ते लग्नासाठी तयार होत नव्हते तरी सुद्धा त्यांनी विठ्ठलाची त्यांना त्यावेळेला पण विठ्ठलाची आण दिली
आता विठ्ठलाची शपथ घेतल्यानंतर गोरोबा काही बोलू शकले नाही. गोरोबाकांना त्यांना तिकडे गावी बोलवलं, त्यांची समजूत घालून त्याला त्यांचं लग्न लावून दिलं रामीशी. तर रामीचं लग्न झालं, गोरोबांचं लग्न झालं. तिथे तर काय की ज्यावेळी गोरोबा काका आणि संती रामी दोघं सासऱ्यांच्या पाया पडायला गेले गोरोबा काका, तेव्हा सासऱ्यांनी तेव्हा सांगितलं की गोरोबा काका की जसं तुम्ही पहिलीला वागवता तसं दुसरीला पण वागवा, तुम्हाला पांडुरंगाची आण आहे. झालं म्हणजे आता पहिली आपण कशी वागवतोय, पहिलीशी तर काय बोलचाल करत नाही आपण, म्हटल्यानंतर मग आता दुसरीशी तसंच वागायचं म्हणजे हे कसं झालं. गोरोबा म्हटले पांडुरंगा तुझी लीला काय असेल ती असेल, आता पहिलीला मी हात लावत नाहीये, मग ही दुसरीला पण हात लावायचं नाहीये, हे कसं काय. सासऱ्याने त्यांना विठ्ठलाची आण दिली, ठीक आहे. तिथनं आले तेल मध्ये निघून आले. ते तेलला निघून आल्यानंतर काही दिवस गेले की तिथं हे असं झालं की रामी संधीला पण खूप तिथे काळजी पडली की आता हे मला तर मला हात लावते, माझ्याशी बोलचाल करते. रामीने काय केलं, तेव्हा गोरोबाकांनी तिला गोरोबाकांना सांगितलं. संतीने विचारलं गोरोबाकांना की माझं तर माझं काय चुकलं म्हणून मी तुम्हाला शपथ घातली गोरोबाची, पण या रामीचा दोष काय. तेव्हा गोरोबाकांनी सांगितलं की ज्या वेळेला तुझ्या वडिलांनी सांगितलं की जशी पहिलीला वागवता तशी दुसरीला वागवा, नाहीतर तुम्हाला विठोबाची आण आहे. आता जसं तू मला अस्पृश्य झालीस तशी ती पण अस्पृश्य झाली. आता मी कसं काय करणार सांगा भाऊ. तशी रामीला पण दुःख झालं. आता हे आपण केलं ते काय केलं, शेवटी दोघी पण वेगळ्या झाल्या तिथे. एके दिवशी बरेच दिवस गेल्यानंतर एके दिवशी मग दोघींनी युक्ती केली. संधीने रामीला सांगितलं त्याला आपण असं असं करूया. दिवसभरात काम करून आले, गोरोबा जमलेले झोपी गेले. ते हळूहळू जाऊन त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि दोघी दोन साईडला झोपल्या. म्हणजे आपण गोरोबाकांना त्यांची शपथ मोडायला लावू भाग पाडू त्याला. त्या रात्री दोघी पण त्यांच्या दोन साईडला झोपल्या आणि गोरोबाकांचे दोन्ही हात दोघींच्या छातीवर घेतले आणि धरून ठेवले. जेव्हा गोरोबाकांना सकाळी जाग आली, हात हलवला गेले आणि हात घट्ट बांधून ठेवल्याचं वाटत त्यांना की हे काय. जसा बांगड्यांचा आवाज आला तेव्हा त्यांच्या प्रकार लक्षात आला की या दोघी माझ्या बाजूला झोपलेले आहेत. खटकन उठले आणि म्हटले हे अभित घडलं की हे माझ्या संतीने दिलेले शपथ ह्या हाताने मोडली, ह्या हाताने घात केला, ह्या हाताने अपराध केला. आता मी काय करणार. ह्या हाताचा मला काहीच उपयोग नाहीये. ज्यांनी एवढे दिवस सांभाळून घेतलं त्यांनी आता ही शपथ तोडली. रामीला संधीला त्यांना सांगितलं तुमचा रामी संधीला पण वाईट वाटलं की आता हे काय झालं की आता आपण हे केलं ते चुकीचं केलं. पण त्यांचा मनस्ताप झाला त्यांना. तर बरोबर म्हणले तुमचा दोष काही नाही, या हातांचा दोष आहे. या हातांना शिक्षा झालीच पाहिजे. मग त्यांनी काय केलं की 10,000 शस्त्र होतं, गेले त्या शस्त्रावरती दोन्ही हात आपले आपटले आणि दोन्ही हात तोडून टाकले. तेव्हा त्यांच्या मनाला समाधान वाटलं की ज्यांनी अपराध केला त्यांना शिक्षा देऊन मी मोळा करतो. बरं ठीक आहे. आता हे झालं. आता संतीला माहिती पडलं की काय हात तुटले. हात तुटल्याने आता आपला प्रपंच चालायचा कसा.
ही बातमी पांडुरंगाला कळली. पांडुरंगाला काळजी पडली की माझ्या गोरोबा काकांचे हात गेले, तर मग त्यांची मडकी घडवायचा तो. गोरोबा काका असती करतात पांडुरंगाच्या भजनाची, आणि पांडुरंग काळजी कुठली करतो? गोरोबागांच्या मडक्याची. आता मडकी बनवायची नाही, मडकी नाही बनवून ते संसार चालायचा कसा? संसार नाही चालला तर प्रपंच व्हायचा कसा? ह्या गोष्टी सगळ्या. मात्र पांडुरंगाला काळजी पडली म्हटले तर पांडुरंग एक दिवस घ्या. मग आता पांडुरंगाने विचार केला किंवा आता काय करायचं, तर मग आपण कोणाला तरी केरमध्ये गोरोबागांच्या घरी पाठवून देऊ. पांडुरंग म्हणे मग आता कोणाला पाठवण्याऐवजी मग आपण जाऊ स्वतः, नाहीतर आपल्याला सध्या काय काम आहे, आपणच जाऊ. मग त्यांनी रूप धारण केलं, एक कुंभाराचं रूप धारण केलं. स्वतः कुंभार झाले. रुक्मिणी मातेला कुंभारी व्हायला सांगितलं. आता कुंभार झाले, कुंभारी झाले, तर त्यांच्या जोडीला गाढव तर पाहिजे. मग गाढव होण्यासाठी इकडे तिकडे बघितलं, मग काय करायचं? तर त्यांचं लक्ष गेलं गरुडाकडे. गरुडाने जसं त्यांच्याकडे बघितलं तसे गरुड म्हटले आता आपला नंबर लागला, आता आपल्याला गाढव. देवाने सांगितलं मी गाढव व्हा, जशी आपली आज्ञा होती. आणि तिघे पण रूप पाठवून जसं कुंभाराचा वेश, अशी जुनी कापडा धोतर, जुनी मळकटलेली साडी, रुक्मिणी एकदम मळकटलेली साडी, चिंध्या बिंध्या लावलेली, जी जुन्या काळातली साड्यांची, आणि फाटकं धोतर वगैरे कुंभाराने नेसलं होतं. त्या असं रूप घेऊन ते नगरीत पोहोचले. आणि गोरोबागांच्या घराजवळ थांबले आणि म्हटले, तिथे आवाज दिला त्यांनी, गोरोबा काका. गोरोबा काका बाहेर आले, आवाज दिला, अरे काका बाहेर. त्यांनी म्हटलं, त्यांनी आता बघितलं त्यांच्याकडे की तिघं दिसतात, म्हणजे कोणतरी कुंभार. गाढ म्हटल्यानंतर कुंभार लगेच लक्ष देतो की हे कोणतरी कुंभार दिसतंय. बरं ठीक आहे, मुलगा आले बाहेर. बरं कोण आपण? तर स्वतः देव परमात्मा पांडुरंग हे त्यांच्या समोर उभ्या असताना सुद्धा त्यांना ओळखता आलं नाही. त्यांनी विचारलं, कोण बाबा तुम्ही आले? तर देवाने सांगितलं, आम्ही लांबच्या गावावरून आलोय, आमच्या देशावरती अकाळ दुष्काळ पडलाय, आमच्या देशावर काम नाहीये, म्हणून आम्ही इकडे फिरत तुमच्या गावापर्यंत पोहोचलो. आम्ही जातीने कुंभार आहोत. जातीने कुंभार म्हटल्यानंतर तुम्ही सांगाल ते काम करायला आम्ही तयार आहोत. फक्त आम्हाला तुमच्या इथे आश्रय द्या, तुमच्या इथे राहण्यासाठी जागा द्या. तुम्ही सांगाल ते काम करू, तुमची मडकी घडू, तुमचे जेवढं काय रांजण वगैरे आहे ते सगळं तयार करू, माती आणू सगळं करू. फक्त आम्हाला तुमच्या इथे राहण्याची जागा द्या. बरं ठीक आहे. तर गोरोबागांनी मग चला त्यांना अनुमती दिली की बाबा ठीक आहे, या तुम्ही आता. आणि हे तिथे जे मडकी घडवण्याचं चाक, माती कुठे काय असतं ते त्यांना दाखवलं किंवा हे चाक आहे, ते ही माती आहे. ठीक आहे. मग त्या विठू कुंभारांनी असं काम चालू केलं जिथे गोरोबागांचं संसार थांबलं होतं, त्या संसाराला पुन्हा प्रचिती देण्यासाठी अहोरात्र काम करावं लागेल. एवढं करून त्यांचा गोरोबागांचा संसार परत पूर्वत झाला की मडकी अशी बनवायची की लोक मडकी मागायला लागली. आता त्या देवाचा हात लागलेल्या मडक्यांना ती मडकी कशी असायला पाहिजे? आता इथं आपण बसलेली ही मडकीच आहे. आता ज्या मडक्यांना त्यांनी बनवलेलं आहे वेगवेगळं रूप, तर त्या मातीच्या मडकीचं काय आहे? तर अशा प्रकारे त्यांचा संसार चालू झाला. आणि
एका राज्याची हे एका राज्याचे प्रधान आले तिथे त्यांना की मंदिरासाठी 1,00,000 विटा पाहिजे होते. तर ते गोरोबा काकांना विचारायला लागले. तर गोरोबा काकांनी होकार देण्याच्या आधी भगवंताने त्यांना होकार देऊन मोकळे झाले. ना तुमच्या विटा तयार होतील, जा तुम्ही निश्चिंते. ठीक आहे म्हणते. जर नाही झाले तर तुम्हाला देहदंडाची शिक्षा पण होईल असं त्या प्रधानाने सांगितलं त्यांना. म्हणले ठीक आहे. आता देवाला त्या विटा तयार करण्यासाठी किती टाइम लागणार होता? अहोरात्र काम करून त्या विटा तयार झाल्या. असं करता करता गुरुबाबांच्या घरामध्ये देव 7 महिने राहिले. पांडुरंग परमात्मा देवाच्या घरी 7 महिने राहिले. पंढरीत बातमी पसरली. पंढरीत हा का उठला. पुजारी म्हणायला लागले की 7 महिने व्हायला आले पण मी रोज पूजा करतोय, देवात चैतन्य दिसत नाहीये, देवात देव दिसत नाहीये मला. ही बातमी आळंदीत पोहोचली. आळंदीत पोहोचल्यानंतर ज्ञानोबांना बातमी आल्यानंतर ज्ञानोबांना म्हटले चला आपण पंढरपुरात जाऊन येऊ. काय प्रकार चाललाय बघू नको. तर मुक्ताबाई म्हणली दादा आपण एक काम करू, पंढरपुरात जायच्या आधी आपण तेरला जाऊ, काकांचं दर्शन घेऊ आणि मग पंढरपुरात जाऊ. जसं भगवंताला समजलं की आळंदीतली माणसं आपल्याला ओळखणारी येत आहे, तसं त्यांनी गरुडाला सांगितलं आता आपला गाठोडा उचला आणि पंढरपूर गाठा, कारण या आळंदीतली माणसं येत आहेत ते आपल्याला ओळखतील. त्यांना काय झालं, आळंदीतली माणसं आली, ज्ञानेश्वर स्वतः चारी भावंड आले तिथे. आणि मग मुक्ताबाईने विचारलं काकांना, काका काय एवढा मनस्ताप करून घेतात, तुमचे हात फुटले वगैरे का तोडून घेतले? अहो हात फुटले तर तुमचा संसार कसा व्हायचा? संसार नाही झाला तर प्रपंच चालणार कसा? आणि प्रपंच नाही चालला तर परमार्थ कसा होणार तुमचा? हे मुक्ताबाई टप्प्याटप्प्याने वाक्य आहे. तर म्हणते तर ते तसे काय काळजी करू नकोस, कारण मुक्ताई गुरुबाबांची लाडकी असते. ते झाल्यानंतर आता मायरे कुंभार आला, तो माझ्यापेक्षाही मडकी चांगली बनवतो. काय की माझ्यापेक्षाही मडकी चांगली बनवतो. मुक्ता म्हणजे अशी ठीक आहे बोलवा त्याला बोलू दे. आता बोलवा म्हटल्यानंतर विठोबा कुंभार राहिले थोडे तिथे, ते पंढरपुरात गेले. माता कोण ते आवाज येतात, अहो कुंभार दादा, कुंभार दादा, कुंभार दादा कुठे आहेत? संधीला विचारलं, अगं कुंभार दादा कुठे आहेत? तुम्ही असले तेच. आणि मग गाढव माती आणायला गेले आणि मग कुंभार दादा मग ते त्यांच्या बरोबर गेले असतील गाढवा बरोबर. आणि मग त्यांची कारभारी रुक्मिणी ती पण आता इथे होती, काय माहिती कुठे आता इथे होती, का गेली कुठे? परत बाहेर आली, गुरुबाबा बाहेर आले आणि मुक्ते म्हणजे अगं ते नाही घरात, कुठे गेले? बरं ठीक आहे, पण त्याची मटकी घडवली ती दाखवा. मटकी घडवली दाखवली त्यांना. मुक्तेने मटकी बघितली तर त्या मटक्यावरती शंख, चक्र, गदा, पद्म अशी चिन्ह उमटली. ते बघताना मुक्ताईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. का? प्रभाकाने विचारलं, मुक्ते का रडतेस तू? अहो काका, की ज्या राज्यामध्ये तुम्ही मटकी बघितलीत का, ह्या मडक्यावरती शंख, चक्र, गदा, पद्म ह्या अशी चिन्ह उमटली. अहो दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्या इथे येऊन तुमच्या इथे 7 महिने राबलाय.
तसं गोरोबाबांना पण वाईट वाटलं, बाबा आता हे एवढे 7 महिने म्हणतात तर 7 महिने माझ्या हात तुटलेले 7 महिने झाले. तेव्हा 3 माणसं आली, 3 जण आले होते आणि माझा संसार सांभाळला. 7 महिने मी माझ्या भगवंताला मी माझ्या इथे राबवलं, नको ती कामं करायला लावली आणि ढसा रडू लागली. नको ती संधी माझ्या रुक्मिणी मातेने माझी संधीची कामं केली. पण गुरुबाबांना खूप वाईट वाटलं की देव माझ्या पुढ्यात असून सुद्धा मला ओळखता आला नाही. एवढं माझं दुर्भाग्य, मी काय करू. मग त्यांची जी ओढ त्यांना की मला काही करू आता पण माझ्या देवाला भेटायचं आहे. तसे मग सगळे तसे संतीला पण वाटलं की संतीला पण समजलं की बाबा आपल्यासाठी स्वतः परमात्मा पांडुरंग आपल्या इथे घरी राबला. त्यांना पण एक आश्चर्य वाटलं, म्हणजे ही गोरोबाची केवढी महात्म्य पुण्य असते. पण त्यांनी सगळे पंढरपूरला जायला निघाले. तर पंढरपूरला गेले असता पहिले त्यांनी जाऊन पंढरपुरात पोहोचले आणि विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं आणि खरखर रडू लागले. एक प्रकारचा अभिषेक, डोळ्याच्या अश्रूने त्यांनी अभिषेक घातला पांडुरंगाच्या चरणावर की देवा तू माझ्या पुढे असून सुद्धा मला तुला ओळखता आलं नाही, हा एवढा अभागी मी कसा. नामदेवाला तसं ते नामदेवाच्या बाहेर कीर्तन चालू झालं. त्याच कीर्तनामध्ये नामदेवराजांनी कीर्तन चालू केलं आणि नामदेवराजांचे कीर्तन चालू असताना गुरुबाबा तिथे येऊन बसले आणि कीर्तन चालू झालं. कीर्तनाचा गजर चालू झाला. अवघे गजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. या नामदेवराजांच्या कीर्तनामध्ये आता सगळे हात वर करून टाळी वाजवायला लागली. पण गोरोबा का हात छोटे असल्यामुळे त्यांना जरा म्हणजे शंका वाटली, काय कसं मी हात वर कसे करू. तर गोरोबा नामदेवराजांच्या लक्षात आलं की काका हात तुम्ही वरती करा. आणि हात वरती केल्यानंतर विठ्ठल गजर चालू झाला. पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग गंगाव हे गजे पंढरपूर. हे गजर पुरा पंढरपूर गजबजला. आणि त्या गजरामध्ये गोरोबा काकांचे हात छोटे हात वरच्या वरती कधी आले त्यांना माहिती नाही पडलं. आणि नंतर हात वरती आल्यानंतर त्यांनी आनंदाने हात आपले टाळी वाजवायला सुरुवात केली. हा चमत्कार बघून सर्व संत आश्चर्यचकित झाले. आणि तशीच प्रसिद्धी संतीला सुद्धा दिली. त्यांचं जे मूल त्यांच्या पायाखाली फुलवलं होतं गोरोबाबांच्या, ते मूल त्यांनी देवाने परत त्यांना जसं जसं होतं तसं त्यांना परत दिलं. या 2 चमत्कारी घटना त्यांच्या आयुष्यात घडल्यानंतर संतीने पण देवाचे आभार मानले आणि देवा आमचं फार चुकलं, माझं फार चुकलं की मी तुला बरंच काही वेळ वाटत बोलले, मला क्षमा करा. आणि मग देव किती प्रसन्न झाले. मग देवाने गोरोबाबांना सांगितलं, सगळ्या संतांना दर्शन दिलं आणि सांगितलं गोरोबाबांना सांगितलं काका आता तुम्ही या जी तुम्हाला शपथ दिली होती त्या शपथेतून तुम्ही मोकळे झाला. आता तुम्ही जाऊन खुशाल प्रपंच संसार काढा तुम्ही. आणि मग तिथं ते निघाले आणि आले तेरला आले.
तेला आल्यानंतर की ज्यांनी त्या मिठा ज्या तयार केल्या होत्या त्याचा कोणीतरी असतं ना की चांगलं झालेलं असतं की वाईट बघणार कोणतरी असतंच. त्या कोणीतरी त्या मिठा सगळ्या ते नदीमध्ये टाकून दिल्या होत्या, सर्व विटा. त्यांचं कोणतरी वाईट बघणार कोणतरी होतं असं म्हणायला हरकत नाही. तर गुरुबा तिकडनं आले आणि मग ज्या राजाचे प्रधान आले होते की इथं विटा तर काही दिसत नाहीये, काही गावकरी तिथे घरी आल्यानंतर त्यांना सांगितलं की काका ते राजाचे प्रधान आले, आता तिथे विटा तर शिल्लक नाहीये. म्हटलं आता करता करिता तोच आहे. म्हटलं तुम्हाला तर त्यांनी मेल पकडून गेले तर तुम्हाला देहदंडाची, आता विटा नाही म्हटलं तर तुम्हाला देहदंडाची शिक्षा होणार आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्या भगवंतालाच काळजी. ते सैन्य आले, काकांना धरून न्यायला लागले. तेवढ्यात तिकडून एक गावकरी ओरडत आले, अहो काका, अहो काका. काय झालं? अहो इकडे या, अहो इकडे या. हे सांगेपर्यंत सर्व लोक तिकडे धावत होते. आणि चमत्कार असा की तेरणा नदीचं पाणी स्तब्ध झालं होतं, शांत झालं होतं, एक जागी थांबलं होतं पाणी. आणि जेवढ्या विटा नदीत सोडल्या होत्या तेवढ्या विटा परत वरती तरंगू लागल्या होत्या. म्हणजे जे वाहत होतं पाणी ते जागीच थांबलं होतं आणि त्या विटा जागीच वरती उभ्या राहिल्या. हे त्या शिपाईने बघितल्याबरोबर ते गुरुबागांना सोडून दिलं आणि बरं सर्व संतांनी त्याचा जयजयकार केला गुरुबागांचा की भगवंताची कृपा. अशी मी गुरुबागा शेवटी समाधिस्थ व्हायचे म्हटले तर त्यांना 13व्या शतकामध्ये 1317 मध्ये त्यांनी समाधीचं हे घेण्याचं ठरवलं. तर त्याच्या आधी सर्व संत ज्ञानदेवापासून जेवढे संत होते त्या सर्व संतांनी समाधीस्थ झाले, समाधी घेतली. आणि गुरुबागा आणि नामदेव महाराज शेवट शिल्लक राहिले. आता सर्व संत गेले तरी संत देव गुरुबागांना काळजी पडली, आता या संतांशिवाय मला करमत नाहीये. माझे सर्व संत माझे सोबतचे सर्व निघून गेले, मी आता राहून काय करू असं म्हटलं. पांडुरंगाने त्याला बोलून घेतलं. पांडुरंग म्हटलं गुरुबागा तुम्ही पण जायचा विचार करताय तर माझी सगळीच मुलं जर माझी आजी सोडून जायला लागली, सर्वांनी जर समाधी घेतली तर मग कसं व्हायचं? तर मग गुरुबागांनी ह्याच्यामध्ये गोरीमध्ये तर गुरुबागांनी सांगितलं पांडुरंगा की मला आता जसे ज्ञानेश्वर गेले, माऊली गेले, तसेच मला त्यांच्यासारखं जायचं. पण काय करू, कसं काय करायचं? पण शेवटी मग त्याच काळेश्वराच्या मंदिराच्या मागे जी गोरी होती, आता पांडुरंग म्हणजे आता तुमचं जायचं आहे आणि मी तुम्हाला कसं काही करू शकतो. पण सर्व संत तिथे जशी बातमी पसरली की गुरुबागांना समाधी घेतात, सर्व संत सर्व जेवढी भावी मंडळी होती तेवढी सर्व तेरमध्ये पसरली की गुरुबागांच्या समाधीस्थ सोहळा बघण्यासाठी. आणि त्या ते गावात त्या समाधीस्थळी त्या गोरीमध्ये एक खड्डा खोदला, ती खड्ड्यात शेत सजवली, त्या चंदनाची लाकडं वगैरे करून पान सजवून त्यांना फुलांनी सजवून त्यांना तिथे. आणि शेवटी दिवस तो उगवला
कृष्ण पक्ष त्रयोदशी दुपारच्या सुमारास भगवान स्वतः गुरुभोगाच्या जोडीला गेले. त्यांनी त्यांचा हात धरून त्यांना समाधीस्थ सोडले. समाधीस्थ झाल्यानंतर की असे जे संत की ज्यांना आपल्या कुळाचा अभिमान, आपल्या कुंभार समाजाचा अभिमान, की ज्यांना वाटलं की आपण या कुंभार समाजात येऊन आपलं परमार्थ आपण चांगलं राबवलं, आणि ज्यांना की जेणेकरून सर्व समाजाला एक संसार कसा करायचा आणि परमार्थ कसा करायचा हे दाखवून दिलं, असे ते संत गोरोबा काका. आणि त्यांनी समाधी घेतली. समाधी झाल्यानंतर त्यांनी मग पुढे जाऊन शांत समाधी घेतल्यानंतर त्यांनी गुरुबाबांनी देव निघून गेले. नामदेवराव पण रडले तिथे की आता माझ्या समुदायात सगळे जेवढे होते तेवढ्यांना मी स्वतः समाधी घेताना बघतोय, आता काय करायचं. नामदेवराव पण ढसाळ रडले की ज्या संतांमुळे, ज्या गोरोबाकांमुळे की माझं मडकं कच्च, ज्यांनी मला मडकं कच्च ठरवलं, ते कच्च ठरवलेलं मडकं माझं पक्क मडकं झालं, असे संत गोरोबा काका या कुंभार समाजाचे आराध्य दैवत. एकदा आपले निघून गेले, समाजस्थ झाले. एवढी सेवा संपून माझी सेवा संपवतो. तसंच आज मला इथे तुम्ही जे आमचे जोशी सर यांनी जी मला थोडीशी मोठी जी सेवा करण्याचा मान दिला. माझी या बोबडिया बोला, ज्या माझ्या बोबड्या बोलतून तोंडातून जे काही वेळेवार शब्द निघाले असतील ते माझी मला परत करा, आणि जे काय चांगले असतील ते माझ्या भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विनंती करतो. बोला पुंडलिकावती विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत गोरोबा काका महाराज की जय. प्रभु रामचंद्र की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय हरी. महाराष्ट्राला संत गोरोबा कुंभार यांचं जीवन चरित्र आपल्या समोर आज प्रकाशजी खेळकर यांनी मांडलं. सर म्हणजे त्यांचं पहिलं व्याख्यान आहे, पण पहिलं चांगलं व्याख्यान झालंय तुमचं. खूप सुंदर प्रयत्न आणि तुमचा आवाज चांगला आहे. एखादा आनंद बोलला असतात तरी माझी चाललं असतं. संत गोरोबा काका कुंभारांचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. तेलुगू, कन्नड, तमिळ, गुजराती आणि मराठी भाषेमध्ये त्यांच्या जीवनावर चित्रपट सुद्धा आलेले आहेत. तर आजचं 27व्या वर्षातील 5वं पुष्प प्रकाशजी खेळकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने बोललेलं आहे. श्रावण व्याख्यानमालेच्या वतीने मी त्यांना धन्यवाद देतो आणि एक छोटीशी भेट देतो श्रीफळ, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. शेजारी इकडे